महाराष्ट्रभर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमुळे राज्याच्या गावागावांमध्ये राजकारण तापू लागले। त्यात राज्यातल्या सर्व प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी किंवा प्रसंगी विरोधात सुद्धा लढण्याची भूमिका घेतल्यामुळे राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगतोय। याच निमित्तानं सोलापूरमध्ये सुद्धा नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकींचा आखाडा चांगलाच तापलाय। अनगरच्या बिनविरोध झालेल्या निवडणुका बघून सोलापूर पुन्हा एकदा चर्चेत आलंय, ते आता अकलूजमुळे। नमस्कार, मी सारिका। तर 97 वर्षांचा इतिहास असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच इथं पक्षीय आणि बहुरंगी लढत होणार आहे। मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व असलेल्या अकलूजात आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, वंचित आणि इतर पक्ष रिंगणात उतरतायत। 13 प्रभागातल्या 26 नगरसेवक आणि थेट निवडणूक असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा रंगणार असून ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे। अकलूज ग्रामपंचायतीची स्थापना ही ब्रिटिश कालखंडात 1922 मध्ये झाली आणि रामचंद्र होरा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते। 1940 ते 45 या कालावधीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, तर 1969 ते 72 या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील यांनीही सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला। जवळपास 97 वर्षांचा इतिहास असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व होतं। 1-2 अपवाद सोडल्यास अनेकदा इथं बिनविरोध निवडणुका होतात आणि जरी निवडणूक झालीच तरी ती मोहिते पाटलांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये होती। आता त्याच ग्रामपंचायतीचं नगर परिषदेत रूपांतर झालंय आणि या नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे अकलूजकरांच्या इतिहासातली ही पहिलीच पक्षीय आणि बहुरंगी लढत ठरणार आहे। मोहिते पाटील घराण्यातल्या अनेकांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही अकलूज ग्रामपंचायतीपासून केली आणि अकलूज ग्रामपंचायतीच्या 2010च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख स्वर्गवासी दत्ता वाघमारे यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पॅनल उभं केल्यानं तो एकमेव निवडणूक ही अकलूजची निवडणूक गाजली होती। पण यावेळी हा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीत अटीतटीची निवडणूक अशी कधी झाली नाही। बऱ्याचदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, मात्र शेवटच्या 2 निवडणुका डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि फत्तेसिंह माने यांनी संयुक्त पॅनल निवडणूक उभी केली होती। त्यामध्ये त्यांना एक वेळ 2 तर एक वेळ 3 जागा मिळाल्या होत्या, मात्र मोहिते पाटलांचं वर्चस्व इथं कायम राहिलं। आता अकलूज ग्रामस्थांनी तब्बल 43 दिवसांच्या साखळी उपोषण करून नगर परिषदेची मागणी लावून धरली आणि त्यामुळेच 3 ऑगस्ट 2021 ला अकलूज नगर परिषद घोषणा करण्यात आली। मात्र तेव्हापासून नगर परिषदांच्या निवडणुका न झाल्यास प्रशासकीय कारभार होता आणि आत्ताची निवडणूक ही 13 प्रभागातून 26 नगरसेवक तसंच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी होणार आहे। त्यामुळे यंदा मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला राजकीय पक्ष अकलूजमध्ये जोशात सरसावले आहेत। नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलंय आणि आता भाजप पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं घोषण करतंय। नगराध्यक्ष पदासह भाजपने इथं पूर्ण पॅनल उभा केलाय। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षानं पद्मादेवी मोहिते पाटील यांना निवडणुकीचे सर्व अधिकार दिल्यानं धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी नगराध्यक्ष पदासोबतच सगळा पॅनल उभा केलाय। एवढंच नाही तर यंदा वंचित बहुजन आघाडी सुद्धा आणि महाराष्ट्र विकास सेना या पक्षांनी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केलेत। याबरोबरच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा आपल्या मित्र पक्षांना काही जागा दिल्या आहेत। त्यांचेही उमेदवार रिंगणात असल्यानं ही बहुपक्षीय बहुरंगी निवडणूक रंगणार आहे। त्यामुळे गेली कित्येक वर्ष मोहिते पाटलांचं वर्चस्व असणारं अकलूजमध्ये यंदा काय होणार, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।